नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर 9व्या हप्त्याची आता प्रतीक्षा संपणार आहे. कारण नमो शेतकरीचा 9वा हप्ता आज दुपारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाची जे महत्त्वाकांक्षी योजना आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. शेतकरी मित्रांनो, या नमो शेतकरीचा जो 8वा हप्ता आहे तो 26 मार्च 2026 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे. शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो 6,000 रुपयांची आर्थिक मदत ही 3 हप्त्यामध्ये वर्षाला होते शेतकऱ्यांना, म्हणजेच प्रत्येक हप्ता हा 2,000 रुपयाचा असतो. आता आतुरतेने 9व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे की 9व्या हप्त्याचे पैसे आता कधी येणार. तर शासनाच्या 26 मार्च 2026 रोजी जो 8वा हप्ता जारी करण्यात आला तेव्हाच एक मोठा शासन निर्णय सुद्धा आला की त्यानुसार जिल्ह्यानुसार हे पैसे एकत्र येत नसतात. म्हणजेच आता शेतकरी मित्रांनो, काही जिल्ह्यामध्ये 2 दिवस लागू शकतात पैसे यायला, तर काही जिल्ह्यांमध्ये 5 दिवस सुद्धा लागू शकतात. म्हणजे शेतकरी मित्रांनो, जे SBI बँक ऑफ महाराष्ट्र आहे, SBI बँक किंवा बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या खातेदारांना 3 ते 10 एप्रिल 2026 पर्यंत नमोचा 9वा हप्ता मिळणार आणि ज्या इतर राष्ट्रीयकृत बँका आहे त्यांना 5 एप्रिल ते 12 एप्रिल पर्यंत त्यांच्या बँक खात्यात पैसे येण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच 12 एप्रिल पर्यंत नमोचा 9वा हप्ता तुमच्या खात्यात आता जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता म्हणजेच जर आपण पाहिलं, जर तुमचे नाव लाभार्थी यादीत नसेल आणि KYC पूर्ण असेल तर तुम्हाला नक्कीच पैसे मिळतील. त्यासाठी आधार बँक खाते सिंडिंग अनिवार्य आहे. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर फार्मर ID असणे सुद्धा तुमच्यावर आता अतिशय आवश्यक आहे. तेव्हाच तुम्ही 9व्या हप्त्याचा लाभ घेऊ शकता. आता शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेअंतर्गत कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी पात्र ठरणार आहेत आणि 9व्या हप्त्यासाठी कोणाला किती रक्कम मिळणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, अहिल्यानगर मधलं जर आपण गोष्ट घेतली तर 5,17,611 शेतकरी हे तिथं पात्र ठरणार असून त्यानुसार जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना यामध्ये कोटींचा लाभ होणार आहे. शेतकरी मित्रांनो, त्यात जर खालोखाल बघितलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये 4,54,040 शेतकरी असे पात्र आहेत. त्यानुसार कोल्हापूर आहे, त्यानंतर जळगाव जिल्हा आहे, येथे सुद्धा पात्र शेतकऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. आणि शेतकरी मित्रांनो, हा निधी तर 1,800 कोटी रुपयांचा असणार आहे. तो 9व्या हप्त्यासाठी वाटप होणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.